हे गाइस, इट्स रेखा द मेयर. वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. सो आज मी बनवते मोमोज, व्हेज मोमोज. तर आपण बघूया की व्हेज मोमोज कसे बनतात. तर चला स्टार्ट करूया रेसिपी. चवीनुसार मीठ घ्या आणि मैद्याचं पीठ घेतलंय मी. मैद्याच्या पिठातच बनवतात, तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पीठ घ्या तुम्ही. आधी थोडं थोडंच पाणी टाका. ठेवते, थोडंसं वरतून तेल लावते. आता आपण याच्यावर कपडा टाकून घेऊया. तर आपण आता व्हेजिटेबल्समध्ये घेतलंय कोबी, गाजर आणि शिमला मिरची सोबतच कट केली आणि ह्याच्यातच आपण मिरची सुद्धा कटिंग करून घेतली. एकदम बारीक कट करा. आणि ते काळी मिरी घेतली आहे, अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि डार्क सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस. तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहे पॅन मध्ये तेल. तर आपण तेल गरम झाल्यावर त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही अद्रक आणि गार्लिक लसूण टाका. तर एकदम थोडंसं फाईनली चॉप्ड करून टाका. जसं पूर्वा बोलतीये, तर एकदम थोडंसंच टाका. ओके, भाज्या टाकणार आहे आपल्या. आणि भाज्यांमध्ये जर पाणी सुटते तर पाणी गाळून घ्या आणि तेव्हा नंतरच टाका. तर मी भाज्या टाकते या सगळ्या. ह्याच्यातच मी मिरची कट करून घेतली आहे. तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढी तुम्ही मिरची टाकू शकता. तर याच्यात टाकायची थोडीशी काळी मिरी, एकदम थोडी टाका. थोडीशी काळी मिरी टाकली आहे आणि मीठ टाकलंय. आता याला हलवून घ्या, चांगलं मिक्स करा. सगळं मिक्स झालं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. त्याच्यात मी आधी ग्रीन चिली सॉस टाकते आणि थोडासा डार्क सोया सॉस, एकदम थोडा टाका. आता आपण याला मस्त मिक्स करून घेऊया. हे झाल्याच्या नंतर हा सगळा तू पसारा केलाय तो सगळा तू उचलायचा आहे. मी बनवणार, तुम्हाला खायला देणार आणि मी क्लीन करणार. येस, गुड. आता थोड्या वेळ म्हणजे भाजी थोडी शिजू द्या, कारण तसं तर ती शिजणार आहेच. थोडं म्हणजे आपण फ्राय करून तेव्हा ते शिजणारच, पण थोड्या वेळ असू द्या. स्लो गॅसवर ठेवा, बस एवढंच आहे. 2 minutes later. तर तुम्ही बघू शकता इथे आता झालंय आपलं, म्हणजे 80%, 60-70% तर आपण शिजवून घेतल्यात भाज्या. आणि आता आपण हे गॅस बंद करूया आणि जास्त ओव्हरकुक नाही करायचं. ओव्हरकुक नाही करायचंय. आणि आपण हे थोड्या वेळ फॅन खाली ठेवूया, कारण डायरेक्ट स्टफिंग करू नाही शकत, कारण मग फुटतील शिजवता फ्राय करताना. सो आपण थोडंसं याला थंड व्हायला ठेवूया फॅन खाली. एकदम पातळ लाटावं लागणार आहे.
स्पंजासारखं करायचं, टाकायचं, फोल्ड करायचा. इट्स ओके. बारीक होतात काही. प्रतिक्रिया द्यायच्या मागे काय? मागे असं काही नसतं, ते कळलं की मी पहिली खाणार. दुसऱ्याच्या मागे काही नसतं. आता याचं ठेवताना पीठ लावायचं असतं, ते चिपकत नाही. आता मम्मी आली आहे, तर मम्मी बनवते. मम्मी पटापट बनवा, मला भूक लागली. हा ताईचा मोमो एवढा बस गुलाब का फुल आहे बघ. आणि हे रियाचे एवढं. यार प्लीज असं करा. ताईचा मोमो. व्हॉट अ शेप. आता हा नवीन तिचा शेप होता ताईचा. आता मोमोज बनवून आता आपण रिव्ह्यू घेऊया मम्माकडून कसे झालेत मोमोज. सो आपण तिला आता विचार. तिला राहवत नाहीये कधी खाते जो तुला आवडेल तो. रोजवाला घेतलाय तिने. ओके, तर ही चटणी कसली आहे? मेयो आणि आम्ही टॅमॅटो सॉस मिक्स केलाय. अमेझिंग. तू बोलायच्या आधीच. कसं झालंय? एक नंबर. मी बनवलंय. जाम भारी. सो गाईज अशी होती रेसिपी. सो गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा. सो मोमोज टेस्टी झाले असं मम्मीने रिव्ह्यू दिलाय. आणि तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, आयदर रेसिपीमध्ये. ये इकडे बनवू. तर तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे ती तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. आणि बस इथपर्यंतच होता व्लॉग आजसाठी. सो बाय गाईज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच.